एहची परममहाशांती. धर्मांची उत्पत्ती, शिवाची रचना आणि बहुविश्वाचे रहस्य. अनंत भैया बापूजींना प्रश्न विचारतात, जर हे जग, ही पृथ्वी, हे ब्रह्मांड शिवाची रचना असेल, तर मग इतके अनेक धर्म आले कुठून? आणि हे धर्म शिवालाच का मानत नाहीत? जर एकच निर्माता असेल, तर सगळ्यांची श्रद्धा एकाच दिशेने का नाही? बापूजी म्हणतात, ही पृथ्वी जितकी आपल्याला साधी वाटते, तितकी ती नाही. आपण ज्या विश्वात राहतो ते केवळ एक ब्रह्मांड आहे. पण वास्तवात असंख्य गॅलेक्सीज, असंख्य युनिवर्स आणि त्याही पलीकडे मल्टिवर्स अस्तित्वात आहेत. वेगवेगळे धर्म, वेगवेगळे संदेश, वेगवेगळे पैगंबर हे सगळे एकाच ठिकाणाहून आलेले नाहीत. काही आत्मे दूरच्या गॅलेक्सीमधून आलेत, काही इतर युनिवर्समधून, आणि त्यांनी आपापल्या निर्मात्याचा संदेश पृथ्वीवर आणला. म्हणूनच कोणी शिवाला मानतो, कोणी अल्लाह, कोणी फादर, तर कोणी इतर सर्वोच्च शक्तीला. मग प्रश्न येतो की शिवाची भूमिका काय? शिव हा या ब्रह्मांडाचा अधिपती आहे. शिव थेट सृष्टी निर्माण करत नाही. शिव ब्रह्माद्वारे सर्जन, विष्णूद्वारे पालना आणि शंकराद्वारे संहार घडवतो. पण शिवाची ही रचना या एका ब्रह्मांडापुरताच मर्यादित आहे. या ब्रह्मांडात मात्र दूर दूरच्या युनिवर्समधून आलेले आत्मे स्थिरावले आहेत. का? कारण या मल्टिवर्समध्ये काही ठिकाणी जन्म मरणाचे चक्रच नाही आणि पृथ्वीवर मात्र मृत्यूलोक तयार झालाय. हे का घडले? हे समजून घेण्यासाठीच अत्युच्च सत्ता म्हणजेच ऑलमायटी ऑथॉरिटी या ब्रह्मांडात गुप्त स्वरूपामध्ये कार्यरत झाली. प्रत्येक आत्म्याच्या आत आपल्या मूळ निर्मात्याची आठवण एक रेकॉर्डिंग असते. म्हणूनच शिवाची रचना असलेली आत्मा शिवाला ओळखते आणि ज्या युनिवर्समधून आत्मा आला असेल ते त्याकडच्या सत्याकडे झुकतो. धर्मांतर, दबाव, लोभ हे बाह्य आहेत, पण आत्मा शेवटी आपल्या क्रिएटरकडेच परततो. म्हणून आज जगामध्ये इतके धर्म, इतक्या श्रद्धा, इतकी मतभिन्नता आहे. हे विभाजन नाही, हे बहुविश्वाच्या रचनेचे प्रतिबिंब आहे. हे समजून घेतले ते शांत होतील, जे नाही समजतील ते वाद करतील. परमशांती. विचार करा, मंथन करा आणि सत्याच्या अधिक जवळ जा. बेहदची परम महाशांती.